आज बी पॅन्थर सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने मानवी प्रगतीचा अडसर ब्राह्मण निर्मित मनुस्मृती ग्रंथ व आधुनिक मनुस्मृती ईव्हीएमचे संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करून दहन करून मनुस्मृती दहन दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष मान्य ॲडव्होकेट अनिल कुमार बस्तेसर यांनी केलं. तसेच मनुस्मृतीवर ती किती घातक व मानवी जीवनास कशी बाधक आहे याविषयी बोलताना बस्तेसर म्हणाले की भारतीय समाज विघातक ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आमच्या बापाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जर जाळून टाकली तर आम्हीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान बाबाच्या अवलादी आहोत. विशिष्ट परंपरा जाळून टाकल्याच पाहिजेत. हा दिवस एक उत्सव म्हणून प्रसाद पाडली पाहिजे, कारण आजकालची काही मनुस्मृती समर्थक आजही तो मनूचा कायदा आणून माणसामध्ये भेद उपयोजना आणू पाहत आहे. हे देशासाठी प्रचंड घातक व विज्ञान युगात अडथळा निर्माण करण्यात धन्यता मानून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. हा डाव आजकाल ईव्हीएमच्या माध्यमातून आखला जात आहे. ही देश विघातक चाल ओळखून भारतीय समाजानं जागृत राहून हाणून पाडावा असं आवाहन माननीय ॲडव्होकेट अनिल कुमार बस्तेसर यांनी केलं. कार्यक्रमाची प्रस्तावना अनंत भावरे यांनी केली तर सूत्रसंचालन भीमरावजी गाडेकर यांनी सांभाळले. शेवटी आभार प्रदर्शन उपाध्यक्ष माननीय ज्ञानेश्वर खंदारे दादा यांनी व्यक्त केले. यावेळी बी पॅन्थर्स ने क्या किया रे क्या किया, मनुस्मृती को जला दिया. बी पॅन्थर्स ने क्या किया रे क्या किया, ईव्हीएम को जला दिया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. आम्ही आंबेडकर 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 अशा घोषणा देण्यात आला. विशेष बाब म्हणजे सदर मनुस्मृती आज महिलांच्या हस्ते जाळून टाकण्यात आली व याचवेळी जय भीमचा जयघोष करण्यात आला. याप्रसंगी बी.के. जाधव, मामा संजय साबळे, जिल्हाध्यक्ष अशोकराव श्रीखंडे, डॉक्टर पंढरीनाथ प्रधान, किरण दाभाडे, नागेश जाधव, कल्पनाताई सोळुंके, अभ्यंकरताई, अशोकराव हिवराळे, ज्ञानेश्वर खंदारे व आजूबाजूचे रिक्षा मालक चालक व कष्टकरी बांधव उपस्थित होते. जनमत लाईव्ह न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरघट यांची रिपोर्ट.